नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हे कॉर्न आहे, मकईचे दाणे, याची मी उसळ करून दाखवणार आहे तुम्हाला। याची छान उसळ पूर्ण मिक्स गाजर टमाटे वगैरे टाकून आणि तुम्हाला हे करून दाखवणार आहे मी। खूप सुंदर होते याची उसळ। त्याच्यासाठी तिखट, मीठ, जिरं, मोहरी आणि हे सगळे साहित्य घेतलेलं आहे मी। लसूण ठेचून घेतलेलं आहे, हे पण टाकणार आहे। आणि हे गाजर टमाटे, कांदा, हे काकडी, शिमला आणि हिरव्या मिरच्या ह्या घेतलेल्या आहे मी। पहा किती सुंदर होते। तुम्ही या पद्धतीनं करून बघा आणि नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा। सांगा मला हे कसं झालेलं आहे म्हणून। ते पहा, आता मी तुम्हाला हे उसळ याची कॉर्नची उसळ करून दाखवणार आहे तुम्हाला मी। खूप सुंदर होते, पहा या पद्धतीनं करून पहा तुम्ही। खूप सुंदर होते। तेल टाकलेलं आहे मी। तेल गरम झालं म्हणजे आपण जिरं मोहरी टाकणार आहे। तेल गरम व्हायचं आहे। खूप सुंदर होते, पहा तुम्ही। एक चमचा मोहरी टाकणार आहे। जिरं, मोहरी भाजायची अजून। मोहरी तडतडली म्हणजे आपण जिरं टाकणार आहे। पहा चूल किती सुंदर पेटलेली आहे। चुलीवरचं आपण ते सगळे स्वयंपाक चुलीवर करणार आहे। चुलीवरचे कॉर्न तुम्ही खाऊन बघा एक वेळा। चुलीवरचा स्वयंपाक खूप सुंदर होते आणि टेस्टी होते आणि पचनाला खूप हलका आहे। जिरं टाकलेलं आहे मी। त्याच्यानंतर कांदा टाकणार आहे। पहा कांदा या पद्धतीनं करून पहा तुम्ही एक वेळा। खूप सुंदर होते। पहा इथे खूप सुंदर पेटलेली आहे आपली। चुलीवरचा स्वयंपाक आपण करणार आहे। पहा किती सुंदर चूल पेटलेली आहे। लसूण पण आपण ठेचून घेतलेला आहे। लसूण आणि हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आपण एकत्र टाकणार आहे। लसूण आणि हिरव्या मिरच्या हे सोबत टाकणार आहे। पहा चुलीवरचा स्वयंपाक पाहून तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा। कमेंट्समध्ये लिहा मला का हा चुलीवरचा स्वयंपाक कसा होते। खूप सुंदर होते। लसूण आणि हिरव्या मिरच्या सोबत टाकून दिलेल्या आहे मी। आपला कांदा लालसर झाला म्हणजे मग आपण बाकीचे साहित्य टाकणार आहे याचा। खूपच सुंदर होते। तुम्ही असे करा हे कॉर्न मक्याचे दाणे त्याची उसळ। मी पराठे पण केलेले आहे, पराठे पण टाकलेले आहे मी, ते पण पहा तुम्ही। कॉर्नचे मक्याचे पराठे खूप सुंदर झालेले आहे आणि खूप टेस्टी झालेले आहे ते पण।
वडे, कॉर्न, मक्याचे खूप सुंदर होते. आणि चुलीवर आपण मका पण भाजून खाणार आहे. चुलीवरचा मका भाजून तुम्हाला मी छान टेस्टी मका भाजून दाखवणार आहे आणि आपण खाणार आहे चुलीवरचा. पहा आता मी आपला कांदा होत आलेला आहे. आता याच्यात आपण तिखट, मीठ हे टाकणार आहे. पहा थोडं तिखट कमीच टाकणार आहे आपण, कारण आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, तर आपण हे कमीच टाकणार आहे तिखट. आणि जास्त तिखट नाही आहे, हे कलरचे आणि मीडियम तिखट आहे. मीठ, तिखट, धने पावडर, हे जिरं पावडर थोडंसं टेस्टसाठी जिरं टाकलेलंच आहे आपण, पण टेस्टसाठी जिरं पावडर टाकलेलं आहे मी थोडं. आणि हे हळद. खूप सुंदर होते. अशा प्रकारे ते करून बघा. हे पूर्ण साहित्य तुम्ही काकडी, गाजर वगैरे टाकून पहा, खूप सुंदर होते. हे पहा आता मी याच्यात हे साहित्य टाकणार आहे. काकडी, हे शिमला, गाजर, काकडी आणि टमाटे. या पद्धतीनं करून बघा एक वेळा, खूपच सुंदर होते अशा पद्धतीनं. आता याच्यात हे मक्याचे दाणे कॉर्न टाकणार आहे मी. पाहूनच आपल्याला असं वाटून आलं तर किती सुंदर झालेले आहे कॉर्न आणि खूप खायला टेस्टी. या पद्धतीने करून बघा तुम्ही, खूप सुंदर होते. कोथिंबीर टाकणार आहे थोडी. थोडं पाणीचं होतं शिरकाव घालणार आहे आपण असं. हे पहा म्हणजे आपले काही हे थोडेसे नरम होऊन जातील गाजर वगैरे छान.
झालेली आहे उसळ. पहा किती सुंदर झालेली आहे. तुम्ही या पद्धतीनं करून बघा. तुम्ही वेगळा पहा. हे बघा किती सुंदर झालेली आहे. आता आपण काढणार आहे हे. पहा किती सुंदर झालेली आहे उसळ. खूप चविष्ट. आपण आता हे दाखवणार आहे तुम्हाला मी. किती छान झाली आहे. ही मक्याची उसळ, कॉर्नची. पहा किती सुंदर झालेली आहे. हे आता आपण खाऊन दाखवणार आहे हे उसळ. पहा तुम्हाला मी हे तुम्हाला कशी झालेली आहे हे खाऊन दाखवणार आहे. खूप सुंदर झालेली आहे. करून बघा तुम्ही हे उसळ आणि मला कमेंट्समध्ये सांगा की हे कॉर्नची उसळ किती छान झालेली आहे, सुंदर झालेली आहे आणि चविष्ट झालेली आहे असं मला सांगा. धन्यवाद. हे पहा मक्याची उसळ मी बनवलेली आहे. पहा किती सुंदर झालेली आहे. मला खाऊन दाखवा तुम्ही. मक्याची उसळ कशी झालेली आहे खाऊन दाखवा कशी झालेली आहे. कॉर्नची उसळ सुंदर झाली का? एक नंबर. ठीक आहे, ठीक आहे. मला कमेंट्स करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ठीक आहे.